कलमनुरी शहर में बुनियादी सहूलतें न मिलने के कारण शहर के शाही इमाम द्वारा नगर परिषद को फटकार लगाने के बाद शाही इमाम की ओर से की गई मांगों के समर्थन में वो नगर परिषद अधिकारियों पर कार्रवाई की मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कलमनुरी की ओर से प्रशासन को ज्ञापन दिया गया था, जिसके बाद कलमनुरी नगर परिषद कर्मचारियों द्वारा पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी व अन्य कार्यकर्ताओं की शिकायत जिला प्रशासन से ज्ञापन के माध्यम से की गई थी, जिसके चलते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं की छवि खराब करने की कोशिश बर्दाश्त नहीं की जाएगी। इस तरह का इशारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष बीडी बांगर ने दिया है। साथ ही कलमनुरी नगर परिषद के कर्मचारियों द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी व अन्य कार्यकर्ताओं के विरुद्ध जिला प्रशासन से की गई शिकायत को बेबुनियाद बताते हुए शहर की बुनियादी सुविधाओं के लिए आवाज उठाने पर नगर परिषद के कर्मचारियों ने अपने अधिकारियों के दबाव में शिकायत करने की बात जिला अध्यक्ष बीडी बांगर द्वारा कही गई। तो वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं के साथ मैं मजबूती से खड़ा हूं, इस तरह का बयान हिंगोली टुडे से बात करते हुए जिला अध्यक्ष बीडी बांगर ने दिया है। आज माझ्या कळमनुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी उपनगराध्यक्ष नाजिमभाई रिजवी यांनी मला एक कळमनुरी नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी केलेली तक्रार, एक घटना आज माझ्या समोर आली आहे। कळमनुरीच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कळमनुरी मॅडमकडे एक त्यांच्या कर्मचारी संघटनेच्या लेटर हेडवर माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संदर्भात चुकीची तक्रार, चुकीच्या माहिती ही एसडीएम मॅडमकडे पोहोचती करण्याचे काम केले। खरं जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे माझे इथली कार्यकर्ते, त्यात मी बघितलं माझे शहर अध्यक्ष आवेश पठाण असतील, सोशल मीडियाचा प्रमुख यासीन कुरेशी असेल, माझे प्रदेशाचे वर काम करणारे विठ्ठल काबले असतील, ज्यांच्याकडे वकील संघाचं काम चांगलं करतात असे ॲडव्होकेट तुषार पवार असतील, जाधव साहेब असतील, माझा संतोष काशिदे असेल, या कार्यकर्त्यांनी खरंच ही कार्यकर्ते प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहेत का? बघायला जर गेलं तर नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी मिळून माझ्या समोर तर अशी धक्कादायक माहिती आली की कालच्या 31 तारखेला रिटायर झालेले कर्मचारी आज पावत तिथे फाईल वाचतायत, तिथल्या खालच्या कर्मचारी संगतमत करून काही चुकीची कामं पण करू शकतात असं निदर्शनास येत आहे। मी माझ्या कळमनुरी शहरातल्या जनतेला सांगू इच्छितो की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जनतेसाठी लढणार आहे। माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जर असं कोणी चुकीच्या पद्धतीने जर आळ आणत असेल आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्याचा चुकीच्या पद्धतीने जर काही कर्मचाऱ्याचा मिळून चुकीच्या पद्धतीने फायदा घेत असेल तर तो आम्ही कदापि होऊ देणार नाही। माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि त्याला लोकांना न्याय द्यायचा आहे। तर न्याय देताना लोकांच्या कामासाठी माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये जरी जायचं काम पडलं तर माझे कार्यकर्ते जायला तयार राहतील। मात्र कळमनुरी नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून कोणी जर चुकीचे कामं करत असेल तर त्या चुकीच्या कामाचा पूर्ण पाठपुरावा करून माझे इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तो पर्दाफाश करतील आणि पर्दाफाश केल्याच्या नंतर प्रशासनाची खरी प्रतिमा मलिन कोण करते हे आपल्याला येणाऱ्या काळात समोर दिसेल। माझ्याकडे कळमनुरीतील काही नागरिकांनी सांगितलं, तोंडी तक्रारी केल्या, ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वसमावेशक सर्व समाजाला न्याय देण्याचं काम हे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे। मात्र ते कुठेतरी कोणाच्या तरी दबावाखाली एका विशिष्ट समाजावर अन्याय झाला पाहिजे, एका विशिष्ट समाजाला दडपणीत आणलं पाहिजे, एका विशिष्ट समाजाच्या कुठल्याही कृत्यात नगरपालिकेनं सहकार्य न करणं
ही खरी लोकशाही नाही आहे. आणि नगर परिषदेचे जर कर्मचारी असं चुकीचं पद्धत करत असतील तर येणाऱ्या काळात आमच्या वरिष्ठांकडे असतील, मी हा विषय अजितदादांकडे लावून ठेवल की कळमनुरीतल्या जर आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासनातले कर्मचारी जर चुकीचे हे करत असतील तर त्याला प्रशासनाच्या कार्यात राहण्याचे कदापि अधिकार नाहीये. अशा अधिकाऱ्यांनी कुठला तरी एक पक्ष जॉईन करावा आणि त्यांनी राजकारण करावं. प्रशासनातला अधिकारी हा सर्व पक्षांचा कर्मचारी असतो, त्याला सर्व पक्षाला घेऊन चालायचं असतं. त्यानं त्याच्या कामातून लोकशाही दाखवली पाहिजे. मात्र ते कुठंतरी एकाच कुठल्या तरी नेत्यांना किंवा पक्षाला न्याय देण्याचं काम करत असेल तर माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे येणाऱ्या काळात कदापि होऊ देणार नाही. त्यामुळं मी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने जे उपविभागीय अधिकारी मॅडमकडे पत्र दिलं त्याचा मला असं वाटतंय जो तो पायंडा पाडताय तो चुकीचा पायंडा पाडतात. त्यांनी माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी समोपचाराने संवादाने जो काही प्रश्न असेल तो सोडवला पाहिजे. मी माझ्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना विनंती करेन की येणाऱ्या काळात आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ब्लेम गेम नावाचा जर गेम कराल तर मलाही त्याच पद्धतीने तुमच्या समोर यायचं काम पडेल. त्यामुळं माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष या नात्याने राहण्याचं माझं कर्तव्य आहे. मी ठाम राहील. माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कुठलंही चुकीचं काम करत नाही. असं जर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वाटत असेल चुकीचं काम करते तर त्यांनी पुरावे द्यावे. मात्र नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे काम केले याचे पुरावे माझ्या कार्यकर्त्याकडे आहेत आणि ते येणाऱ्या काळात आम्ही लोकांसमोर ते पुरावे घेऊन येऊ. त्यामुळं मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वच धर्मसमभाव 18 पगड जातीला घेऊन चालण्याचं काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला करायचंय. राष्ट्रवादी करणार आहे. मी राष्ट्रवादीच्या कळमनुरी शहरातल्या पदाधिकाऱ्याच्या ठाम पाठीशी उभा आहे. माझ्या कार्यकर्त्याला जी ताकद द्यायचं काम पडेल ते मी येणाऱ्या काळात देईन.